भिवंडीच्या राजकारणात जम्पिंग जॅक अशी ओळख निर्माण करणारा सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारली आहे। बाळामामांच्या राजकीय कारकिर्दीतली ही 7वी किंवा 8वी उडी असावी। शिवसेना, मनसे, भाजप, पुन्हा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे गट आणि आता शरद पवार गट असा काहीसा बाळामामांचा राजकीय प्रवास आहे। शरद पवार गटाच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शरद पवार गटाचं अधिवेशन सध्या शिर्डीत सुरू आहे आणि या अधिवेशनातच सुरेश म्हात्रे यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या शरद पवार गटात का उडी मारली असावी ते पाहूयात ग्राफिक्समधून। बाळामामा शरद पवार गटात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचे विरोधक अशी बाळामामांची म्हणजे सुरेश म्हात्रेंची ओळख आहे। राज्यातल्या सत्तांतरानंतर बाळामामा हे शिवसेनेतल्या शिंदे गटात सामील झाले। शिंदे गट भाजपसोबत आहे आणि त्यामुळे भिवंडी मतदारसंघावर सध्याचे जे स्थानिक खासदार किंवा आत्ता केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत कपिल पाटील त्यांचा हक्क आहे आणि तो कदाचित कायम राहण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी बाळामामा हे शरद पवार गटात सामील झाले आहेत। मवियाकडून भिवंडी मतदारसंघ मिळण्यासाठी शरद पवारांचा आग्रह आहे किंवा ते आग्रही असल्याचं सातत्यानं दिसून येतंय आणि बाळामामांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास कपिल पाटलांसमोर तगडं आव्हान उभं करता येईल असा शरद पवारांचा अंदाज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।